हॅलो, नमस्ते. कसे आहात? मस्त ना? मी पण छान आहे. अहो, कालची आपण सर्वांनी छत्रपती संभाजीनगरमधली कुणालची बातमी वाचली असेल, ऐकली असेल, पाहिली असेल. मन अगदी हेलावून गेलं असेल. अतिशय वाईट वाटलं. आणि हे कशामुळे? आयफोनमुळे का आणि काय? हे महत्त्वाचं आहे. आता पहिल्यांदा सगळीकडे बातमी पसरली आयफोनमुळे, पण त्या मुलाकडे आयफोन होता, त्याच्या आईकडे आयफोन होता, म्हणजे आयफोनमुळे नाही आहे. आता आयफोनचे काही हप्ते थकलेले होते. म्हणजे हा फोन ते कसा घेतला होता? इन्स्टॉलमेंटवर. ते इन्स्टॉलमेंट भरायला काही अडचण आली असेल, त्यामुळे त्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं. म्हणून त्यानं एवढं टोकाचं पाऊल उचललं असं सांगितलं जाते. आता एवढं मानसिक संतुलन माणसाचं कसं बिघडते, किंवा एवढी मानसिक अस्वस्थता कशी येते, ती येऊ नये म्हणून आपण काय करावं ह्याच्याबद्दल मला बोलायचं आहे. जे काही घडलं गेलं, कोणी काही करू शकत नाही. अतिशय दुर्दैवी घटना, असं व्हायला नको होतं, पण झालं. मुलगा पण ऐकायला तयार नव्हता. सगळे गावकरी म्हणत होते, पोलीस म्हणत होते, अग्निशामक दलाचे होते खाली नेट पसरून, पण तो सारखं आपली पोझिशन बदलत होता. त्यामुळे कशाचा काही उपयोग झाला नाही. एवढा मानसिक तणाव, मानसिक अस्वस्थता काय येते हो? का निर्माण होतीये? ह्याचं आज आपण जरासं बोलूया. आणि आपण आपले कुटुंबातली काय म्हणूया, मानसिक हे परिस्थिती व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करूया. आता इथे त्यांचा मानसिक तणाव होता पैसेचा. आता पैसेचा तणाव कशामुळे येते? हे बघा, आपण इन्स्टॉलमेंटवर घेतले की ते पैसे दर महिन्याच्या महिन्याला द्यावे लागतात. हे आपल्याला आधीच माहीत आहे ना. मग आपल्याला केवढा परवडते तेवढा करूया ना. म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त करायला जाणं हे कुठेतरी चुकीचं ठरू शकेल. किंवा माझं तर म्हणणं आहे, अशा गोष्टी, फोन असेल किंवा काही घरात लागणारी गोष्टी असेल, अहो पैसे साठवा, पैसे झाल्यावर तुमच्याकडे मग घ्या ना. तोपर्यंत का घेता? एकदम मोठी गोष्ट असेल, घर म्हणा, मुलांचं शिक्षण, तेवढ्यासाठी तुम्ही कर्ज काढा, लोन काढा. पण फोन सारखल्या गोष्टीसाठी मला तरी योग्य वाटत नाहीये. फोन आपण इन्स्टॉलमेंटवर घेतो, अहो जाऊ द्या ना, 5-6 महिने तेवढे पैसे साठवा आणि मग घ्या. म्हणजे ॲटलिस्ट टेन्शन तर नाहीये. म्हणजे आपण फायनान्शियल तणाव आला तर तो जरा फायनान्शियल मॅनेजमेंट करून तो घालवू शकतो. मी पूर्वीचे व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, 50-30-20 रूल आपण वापरायचा. पगार किती कमी असू देत, जास्त असू देत, हे महत्त्वाचं आहे. दुसरं, आपले रिलेशनशिप मधला तणाव. इथे तरी बोललं जाते, वडील आणि मुलाचे संबंध कशामुळे? वडील मुलांना मागितल्यासारखे पैसे देत नव्हते म्हणून. त्यामुळे हे आपण पण जरासं समजून घ्यायला पाहिजे. मुलांना पण समजून सांगायला पाहिजे, हे बघ आपलं इन्कम एवढा आहे, त्यामुळे
त्यामुळे आपल्या घरातली सर्व परिस्थिती मुलांना सांगायला पाहिजे, एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे. आणि मुलांना मागितलं तर हवं तर देण्याची हल्ली जरा फॅशन झालेली आहे. कुठलाही मागितलं की दिलं मोकळं. नाही, असं करू नका. लाड करा, तुम्ही खाण्यापिण्यात लाड करा, पण अशा महागड्या वस्तू देताना, गाडी असेल, महागडा फोन असेल, जरा विचार करा. आणि कितीतरी गोष्टी स्पष्ट सांगायचं, तुझं तू मिळवायला लाग, मग तुझं तू घे. हे अतिशय महत्वाचं आहे. एकमेकांबद्दल प्रेम, विश्वास हे असायला पाहिजे. हे नसलं तरी खूप नुकसान होते. आणि आपले इमोशन्सवर कंट्रोल करायला आपल्याला यायला पाहिजे. हे आपण इमोशन्सवर, आता मोठ्यांना आपल्याला माहित आहे आपण कसं, पण लहान मूल थैथयाट करते कित्येक वेळेला, मग काय म्हणतो आपण, अयो थैथयाट नको बाबा, त्याला एकदा देऊन टाकूया. हे असं वाढत जाते. त्यामुळे त्याची ती थैथयाट करायची वृत्ती वाढत जाते. इथे पण तोच झालेला. पूर्वी पण ते मुलांना असंच केलेलं होतं म्हणे वर्षभरापूर्वी. तेव्हा मग पोलिसांनी हे ते सगळं सांगून त्याला आणलं. त्यामुळे लहानपणीपासून आपल्या मुलांमध्ये असा थैथयाट करायची वृत्ती असली तर ती आपण लहानपणी थांबवायला पाहिजे. मागितला की लगेच द्यायचं नाही. द्या तुम्ही 8 दिवसांनी द्या, 15 दिवसांनी द्या, महिन्यानं द्या, पण लगेच बिलकुल देऊ नका. का म्हणजे हल्ली मुलांना नकार ऐकायची सवय नाहीशी झालेली आहे. अहो, कुठलंही मनासारखं झालं नाही की हे निघाले. हे बरोबर आहे का? विचार करा ना. आपण असं करायचं असलं तर कितीतरी वेळेला आपण जीव दिला असता. कितीतरी गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नसतात, होत नाहीत. आणि त्यामुळे जे आपले कंट्रोलमध्ये आहे, जे आपले कंट्रोलमध्ये नाही, ह्याची जाणीव मुलांना पण पाहिजे. आणि बिझी राहायला आपण मुलांना जरासं, आणि आपण बिझी राहिलो की आपोआप त्यांना पण यायला लागते. आपलं बघून प्रत्येक गोष्ट आपण तोंडी लेक्चर देऊन नाही त्यांना सांगायचं. आपण आपले ऍक्शन मधनं त्यांना दाखवायचं. ओके, हां, फॉर एक्झाम्पल आपला बाबा रोज स्विमिंगला जातो, मग आपणही जातो. हां, आपले बाबा अमुक करतात किंवा आपली आई आपल्यासाठी एवढं मेहनत करते, हे मुलांना पण आपोआप जाणीव होतीये. त्यामुळे आपण वडीलधारी माणसांनी जरासं जास्त केअरफुल राहायला पाहिजे. का म्हणजे हल्ली प्रत्येकाला 1 किंवा 2 मुलं असतात. त्यामुळे आई वडिलांना वाटते, मी लहान असताना मला नाही मिळालं, मग माझ्या मुलाला द्यायला पाहिजे. मला माझ्या आई वडिलांनी हे दिलं नव्हतं, मग माझ्या मुलाला. आता परिस्थिती बदलली आहे आणि पूर्वीसारखी नाहीये. त्यामुळे आपण कित्येक वेळेला आई वडील कारणीभूत ठरतो. तरुण पिढीला संयम का उरला नाही हा प्रश्न कोणीतरी विचारला तर पहिलं कारण आहे आई वडील. मागितला की लगेच आणून दिला. त्यामुळे त्यांना कुठली गोष्ट नाही, करू नकोस म्हटलेलं ऐकायची सवय उरलेली नाहीये. नुकतंच बेंगळुरूमध्ये एक मुलगा, आई म्हणाली म्हणे मुलाला, अरे सारखं मोबाईल बघत बसू नकोस, होमवर्क कर. 10वीचा मुलगा लगेच घर सोडून गेला. काय करायचं होतं आई वडिलांनी? आईनं सांगितलेलं काय चुकलं का? मोबाईल बघू नकोस, तुझं होमवर्क कर. काय चूक झाली त्या आईची? हे का असं घडते? म्हणजे आपण आई वडील बरेच वेळेला त्यांना हे संयम कसं बाळगायचं हे दाखवत नाही किंवा आपण तसं फॉलो करत नाही.
त्यामुळे आपण आई वडील आपण मोठे जास्त केअरफुल राहायला पाहिजे. एक म्हणजे प्रत्येक गोष्ट मी सांगितलं लेक्चर नाही द्यायचं त्यांना. आपले वागणुकीनं आपण जसं वागतो आपण आपले ऍक्शन मधनं त्यांना दाखवायचं. आपण बिझी असलो की मुलाला कळते कसं असते बघा. आणि घराच्या सर्व परिस्थितीची जाणीव मुलांना पण असायला पाहिजे. आपल्या काही पैसेचं म्हणा हे सगळं त्यामुळे फायनान्शियल नॉलेज पण लहानपणीपासून मुलांना द्यायला पाहिजे. एवढं आपण केलं का नाही मुलांमध्ये संयम नक्की राहील. आणि जेव्हा आपलं काम करायचं आहे तेव्हा काम आपण करणं महत्वाचं आहे म्हणायचं. आता विद्यार्थी त्यांचं काम करायचं, आईनं आपलं काम करायचं. आई आपलं घरदार स्वच्छ करायचं सोडून 24 तास मोबाईल बघत बसली ते मुलाकडनं आपण काय अपेक्षा करू शकतो का? नाही. त्यामुळे आधी आपण आपले ऍक्शन मधनं मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यायला पाहिजे आणि आपलं जीवन खूप सुखकर बनवायला पाहिजे असं मला वाटते. आपल्याला काय बोलायचं आहे प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हॅव ए गुड डे.